नमस्कार, मी डॉक्टर पूजा सुरेश. मित्र म्हणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी सुळे. डॉक्टर पल्लवी सुळे यांची प्रॅक्टिस गेल्या 12 वर्षांपासून आहे. त्या पवई येथे प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं स्पेशलायझेशन हे डर्मॅटॉलॉजीमध्ये सुद्धा आणि सौंदर्यशास्त्रात सुद्धा आहे. की जर आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स दिसत आहेत देन दिस इज स्टार्टिंग ऑफ ॲक्ने. 6 वाजता 6 AM च्या नंतर झोपायचं नाही. की मी स्किनसाठी काय करावं, तर मी म्हणते यू शुड लुक बेस्ट ॲट युअर एज आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज सनस्क्रीन. आणि इंस्टाग्रामवरून बघून येऊन मला सांगतात की आम्हाला 5 स्टेप रेजिम द्या, आम्हाला 11 स्टेप रेजिम द्या. ॲज यू से ब्युटी इज कॉस्टली. मगाशी बोलल्याप्रमाणे करेक्ट. आपण आपल्या डॉक्टरांचं स्वागत करूया. वेलकम डॉक्टर पल्लवी. थँक्यू. सो डॉक्टर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की डर्मेटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? तर डर्मटॉलॉजी ही बेसिक आमची डिग्री आहे. सो त्वचारोग तज्ज्ञ आम्हाला म्हणतात. आणि ह्याच्यात आम्ही स्किन अँड इट्स अपेंडेजेस दॅट इज स्किन, हेअर, नेल्स ह्याच्याबद्दल एक डिटेल्ड आमचा 3 ते 4 वर्षाचा स्टडी असतो. आणि त्याच्यानंतर वी आर सर्टिफाईड ॲज डर्मटॉलॉजिस्ट. तर ही डिग्री असते डर्मटॉलॉजी अँड व्हेनेरोलॉजी. पण जे आता कॉस्मेटॉलॉजी हे आलेलं आहे, मी ह्याला म्हणते दिस इज अ नीड ऑफ द आवर. म्हणजे हे आत्ताच्या गरजेला पूर्ण करायला आहे. आधी हे पार्लरपासून सुरू व्हायचं. म्हणजे आपलं फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज पार्लर. बरोबर. आता ते सलॉन झालेत. करेक्ट. सो तिथे जाऊन लोक जेव्हा नॉर्मल अशा गोष्टी करतात जसं थ्रेडिंग केलं वगैरे, तर तेव्हा त्यांना कळतं अच्छा ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात पुढे काहीतरी आपण करू शकतो. किंवा आयब्रो गेलेले असतील तर मग त्याला पण आपण सुंदर बनवू शकतो. आणि फेसवर काय प्रॉब्लेम असेल, बॉडीवर काय प्रॉब्लेम असेल तर ते लोक म्हणतात आता तुम्ही डॉक्टरकडे जा. सो डॉक्टरांना पण हे कळलं की देर इज अ गॅप बिटवीन कॉस्मेटिक ऑर रादर डर्मॅट अँड कॉस्मेटिक. सो त्याच्यामुळे आम्ही एस्थेटिक्समध्ये गेलो. सो एस्थेटिक्स इज ब्युटिफिकेशन, जी आपली सुंदरता वाढवू शकतो किंवा टिकवू शकतो. सो instead of cosmetology I would call it aesthetic dermatology. एस्थेटिक डर्मॅटॉलॉजी ही नवीन टर्मिनॉलॉजी आम्हाला माहिती पडली. कारण की सौंदर्यशास्त्र म्हटलं तर त्याला लिटरल बघितलं तर कॉस्मेटॉलॉजी असंच येतं युजली. म्हणजे गुगल केल्यावर आपल्याला तेच मिळतं. करेक्ट. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला जे एक सर्टिफाईड किंवा एक आता हे व्हेरीफाईड बाय स्किन स्पेशलिस्ट आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तिथे ट्रीटमेंट केलेली ही कधीही 100% आपल्याला प्रूफफुल आहे असं आपण म्हणू शकतो. हो, बरोबर. ओके. तर आता जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस गेल्या 12 वर्षापासून करत आहात, तर तुमच्या मते सगळ्यात जास्त कॉमन असे कुठले पेशंट्स तुमच्याकडे येतात स्किनला रिलेटेड असलेले असे? सो मोस्ट कॉमन पेशंट जे माझ्याकडे येतात ते असतात ॲक्ने, हेअरफॉल, पिगमेंटेशन, सोरायसिस, विटिलिगो. सो राईट फ्रॉम बेसिक आपले प्रॉब्लेम्स जे असतात जसं टीनेजमध्ये ॲक्ने येतात, हेअरफॉल होऊ शकतो, ओल्ड एजमध्ये ड्राय स्किन होऊ शकते, आणि फ्यू ऑटो इम्युन ज्याला आपण म्हणतो जसं सोरायसिस आहे, विटिलिगो आहे, ते होऊ शकतं. हेअरफॉलमध्ये पण बरेच प्रकार असतात जसं ॲलोपेशिया एरियाटा. सो हे सगळे ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहेत जे आम्ही मेडिकली डायग्नोसिस म्हणून करतो. करेक्ट. आता जसं तुम्ही ॲक्नेबद्दल बोलला, मला अजून याच्यात पुढचा प्रश्न असा विचारायचा, जसं यंगस्टर्समध्ये आपण म्हणतो की बाबा मला ॲक्ने येतात, असं अडल्ट ॲक्ने पण हा काही प्रकार आहे का? हो. हा असा किंवा हीट आली आणि म्हणून मला स्कॅल्पमध्ये पिंपल्स आले किंवा ॲक्ने आले, चेहऱ्यावर आले, असं काही प्रकार आहे का त्याच्यामध्ये? हो. तर ॲक्ने म्हटलं किंवा पिंपल्स म्हटलं तर त्याचं पण एक क्लासिफिकेशन असतं म्हणजे मेडिकली. पण त्याच्यात न जाता आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स दिसत आहेत देन दिस इज स्टार्टिंग ऑफ ॲक्ने. तर तेव्हाच आपण केअर घ्यायला हवी. तर लहान म्हणजे जर टीनेजर्सला आलेले आहेत तर पेरेंट्स येतात की आता आहेत, मग काय फेस वॉश वापरावं किंवा काय क्रीम वापरावी आणि काय करावं काय नाही करावं. तसंच ॲडल्टमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात. एव्हरी डिकेड म्हणजे एव्हरी 10 इयर्समध्ये आपल्याला जे हॉर्मोनल चेंजेस येतात त्याच्यामुळे फेसवर पिंपल्स येणं, हेअरफॉल होणं हे साहजिक आहे. तर आपण त्याची पण केअर कशी घ्यावी
आणि अच्छा. ते पिंपल्स न यावे याच्याच किंवा हे पिंपल्सच आहेत हा म्हणून डर्मेटॉलॉजिस्टकडे जायला हे पाहिजे. जास्त महत्वाचं हो आहे. हो. जसं आता तुम्ही मला सांगितलं की ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स पासून मग आपण नेक्स्ट स्टेपकडे जातो की ते ॲक्ने वगैरे येणार आहेत. तर आपण कसं समजायचं की माझी ही स्किन जी आहे ही हेल्दी स्किन आहे किंवा आता माझ्या स्किनला डॅमेज व्हायला सुरुवात झाली आहे, हे एका सामान्य व्यक्तीने कसं ओळखावं? हा प्रश्न असा थोडा वाईड आहे. युजली आपली स्किन क्लासिफाईड असते, जसं नॉर्मल स्किन टाईप असेल म्हणजे ना ड्राय आहे ना ऑइली आहे. तर आपण जे रोज करतो, काही 7 स्टेप रेजिम करतात, 11 स्टेप करतात आणि काही लोक काहीच करत नाही. तर काही न करता स्किन तुमची हेल्दी दिसते, टवटवीत दिसते आणि त्याच्यावर मार्क्स नाही, पिगमेंटेशन नाही, स्पॉट्स नाही, म्हणजे दॅट इज अ हेल्दी स्किन. इथेच मी तुम्हाला अजून एक कंटिन्यू प्रश्न विचारते मॅम. मग ती निरोगी त्वचा ठेवण्यासाठी सगळ्यांनी एक जनरल काय पॅरामीटर्स किंवा काय काळजी घ्यायला हवी आपली स्वतःच्यावरती की ती त्वचा अगदी निरोगी राहील आपली? त्यासाठी आपण काय करू शकतो? ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरनल. आपण काय खातो, आपण किती वाजता झोपतो आणि आपल्या आजूबाजूला किती पोल्युशन वगैरे आहे आणि आपण ते कसं टाळू शकतो. सो देर आर सर्टन जेनेटिक फॅक्टर्स अँड जे दुसरे असतात त्याला म्हणतात एपिजेनेटिक्स. अच्छा. सो आपण जर निरोगी राहायचं असेल तर कसं हेल्दी फूड, हेल्दी डाएट, लॉट ऑफ वॉटर असं वगैरे म्हणतो, म्हणजे फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे खा, प्रोटीन रिच खा, बॅलन्स डाएट घ्या. तर हा ओव्हरऑल हेल्थ पण स्किन हेल्थ अँड हेअर हेल्थसाठी तेवढाच इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सो आता जसं तुम्ही सांगितलं की इंटरनल स्किन हेल्थ जर म्हणजे आपल्याला स्किन हेल्थ मेंटेन करायची असेल तर इंटरनली आपल्याला आपला आहार, आपली झोप आणि आता करंट पोल्युशन आहे याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यात मी जर एक सांगू शकेन तर बरेच पेशंटला जेव्हा मी सांगते की यू हॅव टू स्लीप वेल, म्हणजे तुम्हाला चांगली झोप लागली पाहिजे. येस, वी स्लीप. आम्ही छान झोपतो, आम्ही 8 तास झोपतो, पण ते 8 तास झोप म्हणजे असते पहाटे 3 ते सकाळचे 9. बरोबर. पण आपल्या फील्डमध्ये म्हणजे डॉक्टर्सच्या फील्डमध्ये हे आहे की दिस इज नॉट फॉलोइंग सायकार्डियन रिदम. करेक्ट. सायकार्डियन रिदम अशी असते की रात्र झाली, काळोख झाला की आपल्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. करेक्ट. तर आधीच्या काळात लोकांना ही झोप नॉर्मली यायची कारण ते 6-7 वाजता जेवून घ्यायचे आणि दे फिजिकल लेबर पण असायचं त्यांचं. दॅट इज राईट. आता पण इफ यू से फिजिकल लेबर म्हणजे आता कामाला जाणं येणं आणि मेंटल तेवढाच हे असतो, स्ट्रेस असतोच. पण आपल्याकडे आता एवढ्या आधुनिक पद्धती आहेत, जसं लॅपटॉप आहे, घरी आल्यावर पण मीटिंग कंटिन्यू, फोन आहेत, स्क्रीन्स आहेत. करेक्ट. त्याच्यातून ब्लू लाईट एमिट होते आणि त्याच्यामुळे हा मेलेटोनिन सिक्रेट होत नाही. आणि मेलेटोनिन जो आपला स्लीप हॉर्मोन आहे इज द ग्रेटेस्ट अँटीऑक्सिडंट. आणि आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये सगळे दिस इज अँटीऑक्सिडंट, मास्टर अँटीऑक्सिडंट, आता सुळसुळाट आहे सध्या. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे असं झालंय की पेशंट इकडे तिकडे धावायला लागलेत की मी कुठला प्रोडक्ट खाऊ, मी कुठला प्रोडक्ट लावू. म्हणजे बाहेरून सौंदर्य ठीक करणं चाललंय पण इंटरनली अजून जे आपल्याकडे आहे आपण त्यालाच मेंटेन करत नाही. आपण वेळेवर झोपत नाही आणि आपली झोप ही नॉर्मल 10 पासून मी तर म्हणेन 9 PM 9 वाजल्यानंतर, कधी 6 ते 8 तास. बरोबर. आणि 6 वाजता 6 AM च्या नंतर झोपायचं नाही. हे मी सगळ्यांना सांगते. सो बेसिकली जी सायकल आहे ती सायकल जर फॉलो केली, योग्य आहार घेतला आणि पोल्युशन पासून जर आपण स्वतःचा बचाव करायचा आपण ठरवलं तर आपली स्किन अगदीच निरोगी राहू शकते. आपण असं ट्राय करू शकतो. एक्झॅक्टली. बरेच वेळा आत्ता जो काही स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही जेवणाच्या वेळा आहेत किंवा झोपण्याच्या आपणच बोललोय की नाही शक्य, 12च्या पूर्वी कोणी झोपतच नाही आजकाल, किंवा जी काही सायकल आहे तीही पूर्ण होत नाही. आणि अशा केसमध्ये मग आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला वाटतं की आपली स्किन डल झाली आहे, माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल झाले आहेत. या सगळ्या गोष्टींना आपण एस्थेटिकली किंवा एस्थेटिक डर्मेटॉलॉजीमध्ये जे आपण बोलतो त्यातनं आपण करेक्ट करू शकतो का? आता अशा बऱ्याच ट्रीटमेंट झालेल्या आहेत आणि लेटेस्ट ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यात मी फोकस करते ऑन स्किन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. म्हणजे स्किनची जी क्वालिटी आहे ती छान दिसायला पाहिजे. म्हणजे आता एवढे सगळे प्रोसिजर्स आहेत
त्याला नावं पण ठेवली गेलेली आहेत. ओके. सो त्याच्यात कसं आहे की पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो किंवा कोणी मला विचारतं की मी स्किनसाठी काय करावं, तर मी म्हणते यू शुड लुक बेस्ट ॲट युअर एज. तुमचे जे एज आहे तुम्ही बेस्ट दिसले पाहिजे. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू मेक अ 55-year-old लुक लाईक अ 25-year-old. करेक्ट. कारण दॅट इज नॉट ट्रू एस्थेटिक डर्मॅटॉलॉजी. कारण की म्हणून वय वाढतं स्किन पण बदलत जाते, चेंजेस येतात. करेक्ट. तर स्किनची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करावी ह्याच्यासाठी बरेचसे प्रोसिजर्स आहेत क्लिनिक बेस्ड. त्यातली एखादी अशी सध्या अगदी पॉप्युलर किंवा प्रचलित, म्हणजे आता ती सगळ्यांनाच माहिती आहे, अशी कुठली एस्थेटिक प्रोसिजर आहे? एक स्किन बूस्टर्स असतात, स्किन हायड्रेशन बूस्टर्स. ह्याच्यात हायल्युरॉनिक ऍसिड असतं. हायल्युरॉनिक ऍसिड एक वॉटर इम्बायबिंग म्हणजे पाणी सोक करणारं मॉलिक्यूल आहे. हे आम्ही स्किनच्या अंडर डिपॉझिट करतो बाय इंजेक्शन. व्हेरी स्मॉल इंजेक्शन. त्याच्यात पेन पण होत नाही कारण आम्ही आधी त्याला नम करतो, म्हणजे सून करतो पूर्ण स्किन क्रीमनी, आणि त्याच्यानंतर ही प्रोसिजर केल्या जाते. त्याच्यानी मी असं म्हणेन की स्किनचा रिफ्लेक्ट चांगला होतो. म्हणजे लाईट विच इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द स्किन, तुकतुकीत त्वचा म्हणतात आपल्या भाषेत. एक्झॅक्टली. सो तशी होऊ शकते. त्याला नंबर ऑफ सेशन्स पण लागतात आणि त्याच्याबरोबर होम केअर करणं खूप गरजेचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज सनस्क्रीन. सनस्क्रीन लावण्याचं म्हणजे कुठलीही प्रोसिजर करा, सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा नका करू. प्रेक्षकांना मला तुम्हाला इथं सांगा असं वाटते, जर डॉक्टर पल्लवीनी सांगितलंय की आहार आहे, इतर गोष्टी आहे, पण सनस्क्रीन बरेचदा मला पण, मी जेव्हा रील बनवते तेव्हा मला खूप जण विचारतात की अरे तू काय करते स्किनसाठी, आणि एक्झॅक्टली मॅडमनी जे सांगितलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी फॉलो करायचा प्रयत्न करते. डाएट झालं, पाणी इंटेक झालं, झोप झाली, पण सनस्क्रीन ही एक अशी गोष्ट आहे जी मी न विसरता लावते. आणि आय गेस आता डॉक्टरांनी तर सर्टिफाईड करून दिलंय की सनस्क्रीन इज मस्ट. तर हा आय गेस इज अ टेक अवे पॉइंट की सनस्क्रीन हे मस्ट असायलाच पाहिजे आपल्या इनडोर आउटडोर एनी काइंड ऑफ वेदर. तुम्ही जसं पेशंट म्हणतात की आम्ही तर बाहेर जातच नाही, पण मी म्हणते एव्हरी टाइम व्हिजिबल लाईट तर आहेच, आणि सनस्क्रीन ही UVA आणि UVB प्रोटेक्शनसाठी आहे. सो कारण UVA पण काही स्किन एजिंग होतं आणि UVB पण. सो यू हॅव टू चूज अ सनस्क्रीन ज्याच्यात हे दोन्ही घटक आहे. त्याच्यासाठी आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही बाहेर पडत आहात तर म्हणून तुम्ही सनस्क्रीन लावावं, नाही, घरी असाल तरी. बिकॉज मायक्रोवेव्ह मधून इन्फ्रारेड येतं, आपल्या गॅस मधून इन्फ्रारेड येतं, आपल्या मोबाईल मधनं ब्लू लाईट येतो. हे हा खरंच एक म्हणजे माझ्यासाठी पण नवीन होतं की घरी असलं तरी सनस्क्रीन हे कंपल्सरी आहे. येस, 100%. त्यालाच अजून एक मला पुढे थोडंसं असं न्यायचं आहे मॅडम की आता ही जी एक काही प्रोसिजर झाली, या प्रोसिजर व्यतिरिक्त अशा अजून काही प्रोसिजर आहेत का ज्याला आपल्या भाषा आपण नॉन इन्व्हेसिव्ह म्हणतो किंवा नॉन सर्जिकल म्हणतो? अशा अजून कुठल्या कुठल्या प्रोसिजर जे लोक अगदीच नवीन आहे, त्यांना माहितीच नाहीये की सौंदर्यशास्त्र काय आहे, आणि ते अगदी नवीन त्यांना सुरुवात करायची, बाबा मला आता माझ्या त्वचेची काळजी घ्यायची आहे, तर तुम्ही कुठून सांगाल त्याला की काय सुरुवात, कुठून सुरुवात कराल? सो बेसिक जर प्रोसिजर म्हटलं तर आपले केमिकल पील्स असतात. अच्छा. केमिकल पील्स फ्रुट्समधून बनवतात. सो अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स अँड बीटा हायड्रॉक्सी ॲसिड ह्याला एक्स्ट्रॅक्ट करून एक केमिकल प्रोसेस असते, त्याला स्टेबलाइज करून जेल फॉर्म्युलेशन, कधी वॉटर बेस्ड असं फॉर्म्युलेट करून आम्हाला दिलेले जातात आणि आम्ही ते पेशंट्सवर करतो. केमिकल पील्स नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे कम्प्लिटली नॉन इन्व्हेसिव्ह, म्हणजे पेशंट आला की 20 मिनिटात त्याला घरी जातो आणि त्याला एक पोस्ट केअर रुटीन सजेस्ट केलं जातं. त्याच्यात काय करायचं, नेक्स्ट 5 दिवस तुम्ही त्वचाची कशी काळजी घ्यायची, कारण स्किनची अपर लेअर म्हणजे सगळ्यात वरची एपिडर्मिस लेअर ही निघते, त्याच्यात पिलिंग होतं. सो द नेम सजेस्ट पिलिंग, त्याच्यात पिलिंग होतं आणि कधी व्हिजिबल पिलिंग होणार, कधी मायक्रो शेडिंग होणार. मायक्रो शेडिंग म्हणजे थोडी स्किन बारीक अशी निघत राहणार, आणि त्याच्यानंतर जर पिंपल्स असतील तर पिंपल कमी होतील, जर डल असेल तर ग्लो येईल, आणि पिगमेंटेशन असेल तर पिगमेंट कमी होईल. अच्छा. आता जसं तुम्ही म्हणाला की स्किन शेड होईल किंवा ती थोडी बाहेर पडेल, आता बऱ्याच लोकांची अशी एक भीती असते मनात की आता जर काही मी ट्रीटमेंट केली तर मला काहीतरी साईड इफेक्ट होणार त्याचे, किंवा त्याची काहीतरी रिस्क होणार, मला काहीतरी डॅमेज होणार. तर याचे रिस्क आणि याचे डॅमेज किंवा साईड इफेक्ट्स आहेत का एस्थेटिक ट्रीटमेंटचे? कारण आता डेफिनेटली आपण जर सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट कडनं करत आहोत तर ते असण्याचे चान्सेस कमी, पण लोकांच्या मनात ती भीती असते. सो
टू स्कूल ऑफ थॉट. काही लोकांच्या मनात खूप भीती असते की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. आणि आता तशी लोक आहेत जी स्वतःहून जाऊन करतात आणि मग केल्यावर येतात. सो माझी ही ॲडवाईज आहे की चांगल्या सर्टिफाईड डॉक्टरकडून ही प्रोसिजर करून घ्यावी. ही प्रोसिजर करण्याच्या आधी पहिले समजून घ्यावं की आपली स्किनचा टाईप काय, आपल्या स्किनला काय सूट होणार, आपण रेग्युलर स्किन केअर घरी काय करावी, आणि त्याच्यानंतर त्यांनी ही ट्रीटमेंट करावी. आता परत यालाच अजून एक लागून प्रश्न की तुम्ही म्हणाला की डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करून करा. तर जसं आपण एक 6 महिन्यांनी आपण आपला ब्लड टेस्ट करतो किंवा एकदा आपण 1-2-3 महिन्यात आपल्या जनरल फिजिशियनकडे जाऊन आपल्याला ज्यांना बीपी आहे, डायबिटीज आहे अशा चेकअप करतो. तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे आपण साधारण किती वेळा व्हिजिट करायला पाहिजे वर्षातनं, जर आपण एक एस्टिमेट केलं तर? मी ह्याचं उत्तर असं देईन की हे एज वाईज आहे. अच्छा. सो सपोज बेबीज किंवा 0 to 5 असं बघितलं की तर त्यांना अशी काही गरज नसते. मॅक्स त्यांना डायपर रॅश होते, ड्राय स्किन, तर त्यांना काही गरज नसते. बरोबर. 5 to 10 त्यांना काही रॅश वगैरे येऊ शकतात, फूड ॲलर्जीज वगैरे होऊ शकतात. सो ॲज पर नीड, अच्छा, त्यांना जसं लागेल तसं त्यांनी डॉक्टरकडे जावं. आणि सपोज काही प्रॉब्लेम्स असतील ज्याला रिपीटेड फॉलोअप लागतो तर डॉक्टरच सांगतील की तुम्हाला यावं लागेल. बरोबर. करेक्ट. आता 10 to 20 प्रीटीन अँड टीन्स वाला एज, रादर 18. तर त्याच्यात हेअरफॉल होऊ शकतो, पिंपल्स जे स्टार्ट होऊ शकतात. तर जनरली मी अशा पेशंटला ज्यांना खूप सिव्हिअर वगैरे काही नसेल त्यांना 2-3 फॉलोअप्स असे बोलवते, म्हणजे मॅक्स 2 महिने. त्याच्यानंतर मी त्यांना एक रेग्युलर स्किन केअर आणि न्यूट्रिशियस डाएट सजेस्ट करते की तुमचा आहार चांगला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे आणि असं सगळं. म्हणजे त्यांना सनस्क्रीन अँड देन यू कॅन गो फॉर द फॉलोअप, म्हणजे त्यांना मग देन त्यांना एक रेजिम देतो जो ते फॉलो करतात आणि त्यांना रिझल्ट असतो. फक्त काही प्रॉब्लेम झाले तर दे हॅव टू व्हिजिट, अदरवाईज नो. 18 अँड अप असं असतं की दे आर व्हेरी, त्यांना असं वाटतं की सगळे प्रोडक्ट्स आपण लावायचे. हॉर्मोन्स इज लाईक की आता सुंदर म्हणजे सुंदरच दिसायला हवं. काही ॲडल्ट्स, यंग ॲडल्ट्स आहेत आता की त्यांनी खूप रील्स बघितले आणि इंस्टाग्रामवरून बघून येऊन मला सांगतात की आम्हाला 5 स्टेप रेजिम द्या, आम्हाला 11 स्टेप रेजिम द्या. मी म्हटलं मुंबईत एवढा वेळ कोणाला आहे, पण तरी लोक करतात. नथिंग रॉंग इन इट, त्याच्यात काही चुकीचं नाहीये, ते करू शकतात. त्यांना वेळ असेल, त्यांच्याकडे पैसा असेल. सो ती स्किन केअर आणि ते जे काही आता डे रेजिम झालंय, नाईट रेजिम झालंय, हे खूप अगदी फॅन्सी टर्मिनॉलॉजी. नॉर्मल स्किन असेल त्यांची आणि काही त्रास नाहीये, सो आयडियली नो नीड टू गो टू डर्मॅटॉलॉजिस्ट. जस्ट मॉइश्चरायझर, जस्ट एक ते बेसिक त्यांनी स्टार्ट केलं त्याच्यानंतर. सो एक 25 एजच्या नंतर मला असं वाटतं की ॲटलिस्ट वन्स अ इयर डॉक्टरकडे जावं आणि एक नॉर्मल रेजिम घ्यावी की मी काय करायला हवं. जसं 25 आपली एज 25 नंतर 25 नंतर कोलॅजिन जे आहे आपल्या स्किन मधलं, म्हणजे बेसिक अँटी एजिंग सबस्टन्स ज्याच्यामुळे आपली स्किन टवटवीत दिसते, त्याची इलॅस्टिसिटी, म्हणजे इलॅस्टिसिटी इज वेन पिंच केल्यावर स्किन त्याच पोझिशन. करेक्ट. सो कोलॅजिन इज द बेस सबस्टन्स फॉर दिस. सो 25 इयर्स ऑफ एज नंतर 1% कोलॅजिन 1% दरवर्षी कमी होतो. अच्छा. सो जर डायरेक्ट पेशंट कोलॅजन डिक्रीजेस, कमी होत जातं. करेक्ट. सो डायरेक्ट पेशंट 40च्या एज मध्ये आलाय की आता मी स्किन केअर करणार, तर ऑलरेडी 15% कोलॅजन कमी झालेलं आहे शरीरातला. सो व्हेरी इम्पॉर्टंट इज एक रेजिम घेणं. करेक्ट. आणि वन्स अ इयर वगैरे डॉक्टर. जसं हे कोलॅजन कमी होतं तर इलॅस्टिसिटी कमी होतं असं तुम्ही बोलला. तर मला असं वाटतं की माय नॉलेज अकॉर्डिंग तर सगळ्यात पहिलं असेल रिंकल्स आणि फाईन लाईन्स, जे एजनुसार आपण कन्सिडर करतो की त्या अगदी येतात. अशा केसेसमध्ये कोलॅजन बुस्टर एफेक्ट करतं की याच्यासाठी काहीतरी वेगळी ट्रीटमेंट आहे फॉर रिंकल्स अँड एजिंग साठी काहीतरी वेगळी? जर जसा तुम्ही हा प्रश्न विचारला की कुठल्या एजमध्ये का रादर किती फ्रिक्वेंटली डॉक्टरकडे जायला हवं, तर मी असं म्हणेन की जर तुम्ही डॉक्टरकडे जाता तर सम क्लिनिक बेस्ड प्रोसिजर, म्हणजे क्लिनिकमध्ये आम्ही जी प्रोसिजर्स करतो त्याच्यात अशा प्रोसिजर तुम्ही डॉक्टरना विचारा ज्याच्याने तुमचं कोलॅजिन वाढेल किंवा ॲटलिस्ट तेवढंच राहील.
सो हे फक्त तुम्ही इंजेक्टेबल क्रीम किंवा या टॅबलेट फॉर्म मध्ये येतं की काही इंटरनली पण ते घ्यावं लागतं? कारण आता बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत, मी नाव घेणार नाहीत त्याचे, पण आहेत की तुम्ही सॅचेट घ्या, त्यांनी कोलॅजन वाढेल वगैरे. बरेचसे लोक घेतात आजकाल, जिमला पण लवकर जातात त्याच्यामुळे पण कोलॅजन वगैरे घेतात. सो मरीन कोलॅजन त्याच्यात बेस्ट आहे. सो त्याचा काही साइड इफेक्ट नाही. इट्स अ सेफेस्ट थिंग यू कॅन हॅव टू मेंटेन द स्किन. आय वुड से इट इज क्वाइट इंडिव्हिज्युअल. ग्रॉस म्हणजे सगळे घेऊ शकतात, पण जर कोणाला कुठल्या इन्ग्रेडियंटमुळे, कुठल्या कॉम्पोनंटमुळे एलर्जी असेल तर त्यांनी ते नाही घ्यावं. जसं आपल्याला पीनट एलर्जी असेल तर आपण नाही खात. करेक्ट. इट इज सेम लाईक दॅट. सो तुम्हाला जर कुठल्या मेडिसिनची, कुठल्या सप्लिमेंट्सची एलर्जी असेल तर नाही खायचं. ओके. प्रेक्षक हो, आम्ही तुमच्याकडनं काही प्रश्न मागवले होते, तर वळू आपण त्या प्रश्नांकडे. तर माझा पहिला प्रश्न डॉक्टर तुम्हाला येतोय की I want to remove my tattoo which is on my hand near wrist. The question is, how many sittings will require approximately? Second, will it be vanished totally? And the third question is, what will be the approximate cost per sitting, and is there any reliable cosmetologist available in Pune? This has been asked by Sanjog. Okay. तर सगळ्यात आधी टॅटू हा खूप विचार करून करण्याची गोष्ट आहे. खरं. पण ते रिमूव्ह करायला आम्ही आहोत. टॅटू रिमूव्हल हे क्यूस्विच लेझरनीच करतात. त्याच्यात जी टॅटूची इंक आहे त्याच्याप्रमाणे आम्ही नंबर ऑफ सेशन्स डिसाईड करतो. सो साईज ऑफ टॅटू, इंक विच इज यूज, ब्लू, ब्लॅक, रेड, ग्रीन, तर तेवढे नंबर ऑफ सेशन्स त्याच्यावर डिपेंड करतात. आणि कधी कधी हे टॅटू चांगल्या इंकनी केलेलं नसतं. सो डिपेंड्स अपॉन रॉ मटेरियल ऑफ द इंक, की जर हे प्रोफेशनल कडनं केलेलं आहे तर प्रोबॅबली, म्हणजे मी एक एस्टिमेट देते, पण हे सगळ्यांसाठी वेगळं असू शकतं, 3 to 5 सेशन्स विथ अ गुड मशीन. ओके, ठीक आहे. ह्याच्यात स्कारिंगचे चान्सेस कमी आहेत जर डॉक्टरनी बरोबर व्हॅल्यू, म्हणजे आमची जी फ्रिक्वेन्सी असते ती बरोबर वापरली असेल तर, आणि इंक जर चांगली असेल तर इझी. कारण इंक मध्ये पण असा कचरा म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यात ते असं आयर्नचे पण पार्टिकल्स असतात आणि त्याच्यामुळे स्कारिंग होतं, तर खड्डे पडू शकतात स्किन मध्ये. पण ते सॉल्व्ह करायला पण दुसरं एक लेझर आहे ज्याला म्हणतात फ्रॅक्शनल लेझर. सो ज्यांनी हा प्रश्न विचारलाय ते जेव्हा ते पुण्याला कुठल्या डॉक्टरकडे जातील तर तेव्हा त्यांनी 2 प्रश्न तर विचारावे की तुमच्याकडे लेझर कुठला आहे आणि त्यांच्या टॅटू प्रमाणे त्यांना किती सेटिंग्स लागतील आणि कॉस्ट तर डॉक्टर्स डिसाईड करतील. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न आहे, प्रोसिजर महाग का असतात? प्रोसिजर महाग किंवा स्वस्त ह्याच्यावरती डॉक्टर किती एक्सपर्ट आहे, डॉक्टरची या फील्डमध्ये किती वर्षापासून प्रॅक्टिस आहे त्याच्यावरती पण डिपेंड करतं. ओके. बिकॉज जर माझ्याकडे पेशंट आलाय फॉर XYZ प्रोसिजर आणि आता माझी एक्सपर्टीज आहे 12 इयर्सची, तर मी ते प्रोसिजर लवकर पण करीन. मला त्याचे साईड इफेक्ट्स पण माहिती आहेत. मला माहिती आहे की मी पेशंटला किती वेळानंतर बोलवावं आणि माझ्या स्टाफनी किती फॉलोअप घ्यावा, 2 दिवस घ्यावा, 4 दिवस घ्यावा, 5 दिवस घ्यावा. तर हे एक आहे पॉईंट. आणि थर्ड पॉईंट मी म्हणेन रॉ मटेरियल किंवा मशीन्स काय वापरलेले आहेत. कारण आजकाल मशीन्स पण USFDA, रॉ मटेरियल्स पण USFDA आहेत आणि दे आर व्हेरी सेफ. ॲज यू से ब्युटी इज कॉस्टली, मगाशी बोलल्याप्रमाणे. करेक्ट. सो दॅट इज इट. करेक्ट. हां. पुढचा प्रश्न आहे, चांगला डर्मॅट कसा ओळखायचा? मी तेच म्हणते की जेवढं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, मी असं नाही म्हणणार की जे नवीन शिकलेली आहेत जनरेशन दे डू नॉट नो, का त्यांना येत नाही. त्यांना नक्कीच येतं आणि त्यांना चांगलंच येत असावं. पण कधी पेशंटला असं असतं की मी माझ्या या ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स डॉक्टरकडे जावं, ज्यांना या डिझीजचा एवढ्या वर्षापासून एक्सपिरियन्स आहे. आणि काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत ते मे बी यंग जनरेशन आपल्याला शिकवतील. सो वी शुड बी ओपन फॉर इट, लाईक फॉर डॉक्टर्स. बट द बेस्ट वे इज तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये विचारा, वर्ड ऑफ माउथ. म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलं की हा डॉक्टर चांगला आहे तर तो, आणि मी यूज केली ह्याची, दॅट इज द बेस्ट रिली पॉलिसी. माझ्याकडे आत्तापर्यंत येणारे सगळे पेशंट फ्रॉम 12 इयर्स दे आर ऑल वर्ड ऑफ माउथ.
इवन इफ मी किती इंस्टाग्राम करू का किती काही करू, वर्ड ऑफ माउथून पेशंट्स येतात आणि लांबून येतात. हो, आणि 4-5 वर्षानंतर पण फोन करतात, तुम्ही ओळखलं? नाही ओळखलं, बट दॅट इज हाऊ यू प्रोव्हाइड युअर ट्रीटमेंट अँड क्वालिटी ऑफ अ ट्रीटमेंट मॅटर्स ऍक्च्युली. सो बेसिकली वर्ड ऑफ माउथ इज बेस्ट. आणि जर नाहीच माहिती तर मग दे कॅन आस्क अदर डॉक्टर्स, त्यांचे जे ओळखीचे डॉक्टर आहेत ते पण सजेस्ट करतात. ओके ओके, आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. जसं तुम्ही आता सनस्क्रीनबद्दल सांगितलं त्याच्याशीच रिलेट आहे, कोणते सनस्क्रीन घ्यावे असा प्रश्न विचारलाय फरीदा नाईक यांनी. सो सनस्क्रीन घेताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याचं UV प्रोटेक्शन चेक करणं. सो त्याच्यात 2 गोष्टी असतात, एक SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, आणि दुसरं असतं PA रेटिंग. PA कॅपिटलमध्ये लिहिलेलं असतं आणि त्याच्या पुढे +++ असतं. सो 5+ इज द बेस्ट, दॅट इज UVA प्रोटेक्शन. 5+ जर असेल तर त्याच्या पुढे 5+ काढले असतील तर दॅट इज द बेस्ट. पण इंडियामध्ये 5+ खूप कमी आहेत आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, बिकॉज UVA प्रोटेक्शनचं हे टाकायला दॅट इज ॲडेड एक्सपेन्स फॉर द कंपनी. सो 3+ 4+ इज गुड इनफ. अगेन स्किन टाईप प्रमाणे तर मी सांगितलंच. आणि SPF मिनिमम 26 to 50, काही 100 पण आहेत, पण डिपेंड्स अपॉन अगेन स्किन टाईप, स्किन क्वालिटी, प्रॉब्लेम दॅट दे हॅव, आणि एज ऑफकोर्स ते आणि एज पण. हो, मी इथे स्वतःहून एक प्रश्न म्हणजे एक ॲडवाईस देऊ इच्छिते की जरी आता मॅडमनी सांगितलं की आपण SPF आणि PA++ करून आपण कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये जाऊन आपण ते घेऊ शकतो, पण मी पर्सनल ॲडवाईस तुम्हाला देऊ इच्छिते की सनस्क्रीन हे डर्मेटॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांना कन्सल्ट करूनच घ्यावं. त्याचं कारण असं की आपल्याला त्याचे रिझल्ट्स हे लाँग टर्मपर्यंत जाणवतील आणि आपल्याला नेमकी आपली स्किनची जी काळजी घ्यायची आहे ती योग्य रीतीने घेता येईल. त्यामुळे एकदा डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करूनच सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर किंवा फेस वॉश वापरावं. ह्याच्यात मी एक ॲड करू इच्छिते की सनस्क्रीन किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स, बरेचसे पेशंट आहे ना, मी USहून आणलं, मी युरोपला गेलेली, मी तिकडनं आणलं, सो डॉक्टर मी हे वापरू का? तर मोस्टली मी असं सांगते पेशंटला की प्लीज तुम्ही इंडियन स्किनवर ट्रायल्स केलेले प्रोडक्ट्स वापरा, बिकॉज आपली इंडियन स्किन आहे, तर आपल्याला जेवढं UV प्रोटेक्शन लागणार ते बहुतेक त्या सनस्क्रीन मधून मिळणार नाही, किंवा त्याच्यात जास्ती असेल तर रॅश पण येऊ शकते. सो प्रोडक्ट्स तर अफाट आहेत जिथे जातात तिकडे. म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये पण आता गेलं की कन्फ्युजन होतं की एवढी रेंज आलेली आहे, आणि आजकालच्या जनरेशनला खूप असं हे असतं की मी हे पण ट्राय करू ते पण ट्राय करू, आणि मग त्याच्यानंतर साईड इफेक्ट होतात. सो प्रेक्षकांनो, असं करत आपण आपला आजचा एपिसोड इथे संपवतोय. आशा करते तुम्हाला या एपिसोडमधनं खूप इन्फॉर्मेशन किंवा योग्य ती माहिती मिळाली असेल. आम्ही आमच्या परीने तुमचे प्रश्नाची उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. भेटूया आपण पुढल्या एपिसोडमध्ये. नमस्कार.